उन्हाळ्यात कशी काळजी घ्यावी, घरगुती टिप्स. 1. धान्याची काळजी कशी घ्यावी. उन्हाळ्यात अनेक लोक घरात वर्षभरातील धान्य भरून ठेवतात. फक्त उन्हाळ्यातच नाही तर कोणत्याही वातावरणात धान्य चांगले राहण्यासाठी तुम्ही लाल सुपारीचा वापर करू शकता. गहू, तांदूळ यासारख्या धान्याच्या पोत्यामध्ये किंवा डब्यामध्ये लाल सुपारी टाकू शकता. त्याच्यात तुम्ही एरंडेल तेल लावून धान्य ठेवल्यास वर्षभर खराब होणार नाही. 2. उन्हाळ्यातील आहार. अनेकांना उन्हाळ्यात उष्णता, पित्ताचा त्रास होतो. यामुळे पालेभाज्या खाणे टाळावे. फळभाज्या, कडधान्य, सॅलड, फळं यांचा आहारात समावेश करावा. 3. माठातील थंड पाणी. उन्हाळ्यात फ्रीजमधील पाणी न पिता माठातील पाणी प्यावे. फ्रीजमधील पाणी प्यायल्याने शरीरातील उष्णता वाढून सर्दी, खोकला होऊ शकतो. यामुळे शक्य असल्यास माठातील थंड पाणी प्यावे. तुम्ही थोडे साधे पाणी मिक्स करून देखील पिऊ शकता, कारण अनेकांना माठातील पाणी प्यायल्याने सर्दी होते. उन्हाळ्यात माठातील पाणी थंड राहण्यासाठी बाहेरून सुती कापडाने गुंडाळावे. माठ नेहमी हवेशीर ठिकाणी ठेवावे. 4. पोटातील उष्णता कमी कशी करावी. रात्री झोपताना काळे मनुके भिजवावे. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचे पाणी प्यावे आणि भिजवलेले मनुका खावे. यामुळे पोटात होणारी जळजळ कमी होते आणि पोट स्वच्छ राहते. 5. दह्याचा आंबटपणा कमी कसा करावा. अनेक लोकांना दह्याचा आंबटपणा कमी करण्यासाठी दूध मिक्स करतात, पण आंबटपणा कमी होत नाही. यासाठी आंबट दही गाळून घ्यावे, नंतर घट्ट दह्यामध्ये दूध मिक्स करावे. यामुळे लगेच दह्याचा आंबटपणा कमी होईल. बाजूला काढलेले पाणी कढीसाठी वापरू शकता, कारण कढी आंबट चवदार लागते. 6. मोगऱ्याची फुले. उन्हाळ्यात रखरखपणा कमी करण्यासाठी घरी सुगंधी फुले ठेवू शकता. घरातील हवेशीर जागी मोगरा, गुलाब, चाई यासारखी सुगंधी फुले ठेवावी. यामुळे घरात प्रसन्न वातावरण राहते. 7. सरबतासाठी लिंबू कसे वापरावे. उन्हाळ्यात लिंबाचा रस अनेक लोक आवडीने पितात. थंड लिंबाचा रस प्यायल्याने शरीराला थंडावा मिळतो. लिंबू सरबत बनवण्यापूर्वी लिंबाला चांगले धुवावे आणि थोडे हाताने दाबून चोळावे. यामुळे लिंबामधून भरपूर रस निघतो. 8. दही घट्ट कसे लावावे. उन्हाळ्यात दही खाणे आरोग्यदायी असते. अनेक लोक घरी दही लावतात, पण उन्हाळ्यात दही घट्ट लागत नाही. यासाठी तुम्ही दही लावताना दूध गरम झाल्यावर थोडा वेळ ढवळावे, नंतर कोमट झाल्यावर दही लावावे. दही पसरट भांड्यामध्ये लावावे. मातीच्या भांड्यामध्ये लावल्यास दही घट्ट लागते. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप आभारी आहे. वरील टिप्स कामाच्या वाटल्यास लाईक, कमेंट आणि शेअर करा व अशाच नवनवीन किचन टिप्ससाठी आई मला भूक लागल्यास सबस्क्राईब करून सपोर्ट करा. तसेच इंस्टाग्रामवर फॉलो करा. धन्यवाद.